नमस्कार, जय श्रीराम. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहे यशोदा फिटनेस अकॅडमीच्या यूट्यूब पेजवरती दिवाळी स्पेशल 7 डेज वर्कआउट प्लॅनिंग. बरेच मुलं सुट्टीसाठी घरी गेले असतील, तर आता 7 दिवस वर्कआउट काय करायचा, काय केलं पाहिजे आपण जेणेकरून बॉडी आपली पूर्णपणे बंद न होता रिदममध्ये राहावी. म्हणून त्यासाठी आपण काय करावं, थोडं तरी वर्कआउट आपण करणं गरजेचं आहे. तर बघा आपण काय केलं पाहिजे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. मंडे सोमवार, सोमवारी आपण जर काय वर्कआउट करायचं झालं तर आपण काय करू शकतो, 20 मिनिट मिडियम पेस. उदाहरणार्थ जर काय आपण रोड रनिंग करत असाल किंवा मडवरती असाल तर 20 मिनटं मिडियम पेसने करायचं आहे. समजा जर काय आपण रोडवरती रनिंग करत असाल, ग्राउंड नाही आहे, तर आपण काय करू शकतो, तिथं 10 मिनटं मिडियम पेसने जायचं आहे, 10 मिनटं मिडियम पेसने यायचं आहे, तेवढंच अंतर. नंतर आपण शॉर्टपुटचं करू शकता प्रॅक्टिस. काही जणांचं गोळाफेकमध्ये टेक्निक कमी पडत असेल, गोळाफेक सुधारायचा असेल तर ते शॉर्टपुटसाठी वेगळं त्यांना शेड्यूल देऊ शकतात. त्यानंतर काय बुधवारी आहे हिल ट्रेनिंग. हिल ट्रेनिंग आपण करू शकताय. आपल्या गावाकडं डोंगर ते नसतात, डोंगरावरती आपण हिल ट्रेनिंग करू शकताय. 80 मीटरच्या 6 ते 7 रॅपिटेशन आपण करू शकताय. त्यानंतर आपण गुरुवारी बघू शकताय स्लो जॉग. गुरुवारी आपण स्लो जॉग करू शकताय, कंटिन्यू 50 मिनटं स्लो जॉग करू शकताय एकच रिदमने. लक्षात आलं. शुक्रवारी आपण करू शकताय 800 मीटरच्या स्प्रिंट मारू शकताय, कंटिन्यू 800 मीटरच्या 3+3 करू शकताय. 3 मारायच्या रॅपिटेशन, परत 3 करायच्या. लक्षात आलं. त्यानंतर सॅटर्डेला आपण परत मिडियम पेस करू शकताय, जो सोमवारी वर्क केला आहे ते. अशा पद्धतीने आपण एक आठवडाभर हे प्लॅनिंग करू शकतो किंवा आपण रिपीट हे प्लॅनिंग आपण करू शकतो. जर तसं आपल्या वर्कआउटमध्ये सुधारणा होईल किंवा आपलं जसं प्रोग्रेस होईल तसं आपण वर्कआउट चेंज करत राहणार आहोत. हा सगळा वर्कआउट केल्यानंतर आपण कंपल्सरी स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. लक्षात, स्ट्रेचिंग झालंच पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपण पुशअप्स, जोर डिप्स, ॲप्स वर्कआउट, कोर वर्कआउट हे आपण देखील एक्स्ट्रा करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय याच यशोदा फिटनेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार.